हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हे बघा, इथं काय करते मी चिंगळ आणले. हे बघा, ह्याला काय लावलंय मी मीठ लावलंय, हळद लावली आणि आलं लसणीची पेस्ट लावली. असं लावून लिंबू पिळून 15-20 मिनिटं ठेवली होती. ही बघा, प्रॉन्स आहे ते. प्रॉन्स म्हणजे छोटे छोटे चिंगळ. तुम्ही काय बोलता ते मला माहित नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, आणि इथे एक छोटा कांदा, आलं लसूण, एक वाटी खोबरं, ही वाटी भरून खोबरं, कांदा छोटा टाकायचा एकदम, आणि अशी पेस्ट केलेली बघा. खोबरं, कांदा, आलं लसूण आणि धने, आणि थोडंसं तिखट टाकलंय. तिखट असेल तर तिखट टाकायचं. ओल्या सुक्या मिरच्या असतात त्या सुक्या मिरच्या टाकायच्या, नाहीतर भिजवून पाण्यात अगोदर भिजत घालायचं आणि असं हे करायचं वाटण. हे बघा, मी ह्याच्यात आता टाकते तेल. तुम्हाला हवे त्यानुसार. मला कट आवडतो जास्त, त्यामुळे मी जास्त टाकते. तर हे बघा, गॅस अगोदर पेटवून घ्यायचा. गॅस अगोदर पेटवून घेतलं होतं, भांडं स्टीलचं आहे, पटकन तापतं, त्यामुळे मी गॅस बंद केला होता. त्याच्यात टाकायची लसूण. लसूण ना तांबूस कलर यायला द्यायचा आहे बघा. म्हणजे कढई एकदम खोलगट आहे, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही. लसूण एकदम सोनेरी कलर आला पाहिजे लसूणला. आणि तेलावर तिखट टाकायचं, म्हणजे कट येतो चांगला, रस चांगला होता. तर हे बघा, मी इथे तिखट टाकते आणि लगेच हे वाटण टाकते. लगेच वाटण टाकून घेते. छान असं ढवळायचं, त्याशिवाय आधी टाकायचं नाही. कलर येतो चांगला. आधी पाणी बिनी काहीच घालायचं नाही. आधी त्याला चांगला कलर यायला द्यायचा. इकडे मी पाणी उकळत ठेवलंय, कारण का उकळतं पाणी घातलं ना, चांगलं गरम पाणी, त्याला तरी खूप छान येते. हे बघा, मी पाणी अजिबात टाकत नाही आधी. हे बघा, मी कोकमं टाकते. ही कोकमं नसून आंब्याची कापं असतात ना, हिरव्या आंब्याची, ती टाकते. आणि आता मग याच्यात चिंगळ घालायची. मला रस्सा करायचा आहे. आता तुम्हाला रस्सा कितपत पातळ हवाय, घट्ट हवाय, काय त्याच्यानुसार. मीठ टाकायचं, हळद टाकायची थोडीशी. असं गरम पाणी घालायचं, म्हणजे छान असं. गरम पाणी घातल्यावर जास्त करी छान होते, म्हणजे त्याच्यावरची तवंग जी आहे ना, ती छान येते. छान उकळी द्यायची.
जेवढं तुम्हाला पातळ घट्ट हवं असेल तेवढं. त्याला आता आपण उकळी काढायची छानपैकी. तेवढ्या इथे उकळी येते, छानपैकी उकळी येते, मस्त वाफ सुटलाय. तर चॅनल छोटा आहे, पोटा छोटा आहे, मन मोठं आहे, पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मदतीची खूप गरज आहे, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, हे असं छानपैकी झालेलं आहे. हे बघा, खूप छान अशी कढी तयार आहे.